लग्नासाठी सुट्टी काढून मी माझ्या गावी आलो. माझं एका मुलीसोबत लग्न ठरलं. मुलगी दिसायला खूप सुंदर होती आणि मी सुद्धा दिसायला हँडसम होतो. बाहेरच्या देशात जॉबला असल्यामुळे मी गोरा होतो. पण आम्ही दोघेही इतके सुंदर असून सुद्धा जेव्हा मी माझ्या होणाऱ्या बायकोसोबत बाजारात फिरायला जायचो तेव्हा लोक आम्हाला पाहून हसायचे. मला खूप वेगळं वाटायचं. मला समजत नव्हतं हे लोक असे का हसत आहेत. माझी बायको तर एकदम सुंदर दिसत होती आणि घरी येऊन मी स्वतःला आरशात पाहिले तर मी पण छानच दिसत होतो. मग हे लोक असे का हसत आहेत? आणि एके दिवशी मी आणि माझी होणारी बायको सोबत असताना लोक पुन्हा हसायला लागली. मला काहीच समजत नव्हतं. मग मी जाऊन एका माणसाला पकडून विचारलं, तू का हसत आहेस? तेव्हा त्याने जे काही सांगितलं ते ऐकून माझ्या पायाखालची जमीनच सरकली. लहानपणापासून मी US मध्ये राहत होतो, कारण माझे वडील तिथेच नोकरी करायचे आणि आई वडिलांसोबत मी सुद्धा तिथेच राहत असे. US मध्ये मी चांगलं शिक्षण घेतलं होतं आणि तिथेच मी सुद्धा नोकरीला लागलो होतो. मी खूप मॉडर्न विचाराचा होतो, परंतु माझी आई या विरुद्ध होती. मला लग्न US मध्ये तेथीलच एखाद्या मुलीसोबत करायचं होतं आणि तेथेच मी सुद्धा नोकरीला लागलो होतो. मी खूप मॉडर्न विचाराचा होतो, परंतु माझी आई या विरुद्ध होती. मला लग्न US मध्ये तेथीलच एखाद्या मुलीसोबत करायचं होतं, परंतु आईला मात्र हे मान्य नव्हतं. आईचं असं म्हणणं होतं की इकडच्या मुली अजिबात संस्कारी नसतात, त्या मोठ्यांचा मान ठेवत नाहीत. भारतीय संस्कृती काय आहे या लोकांना माहीतच नाही. त्यामुळे US मधील मुलगी सून म्हणून मला नको आहे. मला भारतातील सुसंस्कारी मुलगी माझी सून म्हणून हवी आहे, जी माझी, तिच्या सासऱ्यांची आणि तुझी चांगल्या प्रकारे काळजी घेईल. परंतु US मधील मुलगी असं काही करणार नाही, असं माझ्या आईचं मत होतं. माझं नाव मनीष आहे आणि मी मूळचा नाशिकचा आहे, परंतु नाशिकसोबत माझा कोणताही कॉन्टॅक्ट नव्हता. मी लहानपणीच माझ्या वडिलांसोबत US ला गेलो होतो. त्यामुळे नाशिकमध्ये माझे कोणतेही ओळखीचे किंवा मित्र नव्हते. माझे वडीलही नाशिकमध्ये जास्त काही येत नसत, त्यामुळे त्यांचंही कोणी ओळखीचं नव्हतं. नाशिकमध्ये आमचं एक छोटंसं मोठं घर होतं, परंतु आम्ही तिथे फार काही राहिलो नाही. तिथे फक्त एक नोकर असायचा, जो देखील साफसफाई पाहत असे. मी US मध्ये शिकलो, मोठा झालो आणि तिथेच मी एका IT कंपनीमध्ये नोकरीला सुद्धा लागलो. आता माझं वय 26 वर्ष झालं आहे व आता आई मला बोलू लागली आहे की किती दिवस मी अशी एकटीच राहणार. मला सुद्धा कोणीतरी सोबतीला पाहिजे. मला सून पाहिजे आणि माझी होणारी सून ही भारतीय असावी असा आईचा हट्ट होता. भारतीय कल्चर, तेथील सुंदरता याबद्दल मी सुद्धा खूप काही ऐकलं होतं. त्यामुळे मी सुद्धा आईचा जास्त विरोध केला नाही, कारण US मधील मुलींची वागणूक कशी असते यासोबत मी पूर्णपणे परिचित होतो. मला माहीत होतं की US मधील मुली कधी फसवून पळून जातील हे सांगता येत नाही व अशा मुलीसोबत आयुष्य घालवणे हा खूप मोठा निर्णय आहे. त्यामुळे मी सुद्धा आईच्या म्हणण्याशी सहमत झालो आणि वडिलांना सुद्धा आईचं म्हणणं पटत होतं. त्यामुळे 2 महिन्याची सुट्टी काढून आम्ही भारतात यायचं ठरवलं. नाशिकमध्ये आईने आधी चौकशी केली होती, तेव्हा 2-3 मुलीचे स्थळ माझ्यासाठी सांगून आले होते. त्या मुलीचे फोटो मला दाखवण्यात आले. त्या मुली दिसायला खूपच सुंदर होत्या. नाशिकमध्ये परत आल्यावर आम्ही लगेच बघण्याचा कार्यक्रम करण्याचं ठरवलं. त्यानुसारच एका ठिकाणी मी, माझी आई आणि वडील मुलगी बघण्यासाठी गेलो. परंतु तिथे गेल्यावर मला जाणवलं की ही मुलगी जरा जास्तच मॉडर्न आहे. जर हिच्याशीच मला लग्न करायचं असतं तर मग मी भारतात कशासाठी आलो असतो. मुलगी दिसायला सुंदर होती, पण जशी आम्ही अपेक्षा केली होती तशी ती अजिबात नव्हती. त्यामुळे तिथे काही न बोलता तिथल्या सर्व फॉर्मॅलिटी करून आम्ही घरी आलो आणि त्यांना फोन करून स्पष्टपणे नकार दिला. त्या मुलीला पाहिल्यावर मी आईला सांगितलं की आपण उगाच इथे टाइम वेस्ट करत आहोत, कारण आता सर्व जग बदललं आहे. पूर्ण जगाने मॉडर्न पद्धत स्वीकारली आहे.
त्यामुळे ज्या प्रकारे US मध्ये मुली असतात अगदी तशाच भारतात सुद्धा आहेत. त्यामुळे तू भारतातील मुलगी सून बनवण्याचा तुझा हट्ट सोडून दे. जर US मधील मुलीसोबत लग्न केलं तर तेच आपल्यासाठी चांगलं असेल, कारण त्या मुलीला तिकडचं कल्चर शिकवावं लागणार नाही. परंतु आईचा मात्र या गोष्टीला पूर्णपणे विरोध होता. ती बोलायची की मला सून पाहिजे तर ती फक्त भारतीयच. त्यानंतर आणखी एका मुलीचे स्थळ माझ्यासाठी सांगून आलो. आम्ही तिथे सुद्धा मुलगी पाहण्यासाठी गेलो, परंतु ती मुलगी सुद्धा खूप मॉडर्न आणि उद्धट होती. संस्कार नावाची तिच्यात कोणतीही चीज नव्हती. त्यामुळे तिला सुद्धा आम्ही स्पष्ट नकार दिला आणि आता आम्ही ठरवलं होतं की पुन्हा US मध्ये परत जायचं आणि तिथेच एका मुलीशी लग्न करायचं, कारण इथे मुलगी शोधून काही उपयोग नाही. ज्यासाठी आम्ही भारतात आलो होतो, ज्या संस्कारी मुलीला सून बनवण्यासाठी आम्ही इथे आलो होतो, तशी मुलगी आम्हाला इथेच मिळत नव्हती. आम्ही सर्व पॅकिंग केलं आणि US ला जायचं ठरवलं. परंतु US ला जायच्या 2 दिवस आधीच आणखी एका मुलीचे स्थळ मला सांगून आलं. मी आईला बोललो की आता बास, आता आपण कुठल्याही मुलीला बघण्यासाठी जायचं नाही, कारण आपण तिथे जाऊन उगाच आपल्या टाइम वेस्ट करत आहोत. तेव्हा माझी आई आणि वडिलांनी सांगितलं की आपण 2 दिवसांनी तर जाणार आहोतच, जाता जाता आणखी एक मुलगी बघून जाऊ. 2 दिवस आपल्याकडे वेळ आहे, मग त्यामध्ये मुलगी बघण्यास काय हरकत आहे. तेव्हा मी सुद्धा आईला ठीक आहे असं म्हणालो. ठरल्याप्रमाणे आम्ही तिघेही मुलीच्या घरी तिला बघण्यासाठी गेलो. तेथील लोकांनी खूप छान प्रकारे आमचा पाहुणचार केला. त्यानंतर ती मुलगी आमच्यासाठी नाश्ता घेऊन आली. तिचं नाव श्रुती होतं. श्रुती खरंच दिसायला खूपच सुंदर होती आणि ती आमच्या समोर ज्या प्रकारे लाजत होती, ज्या प्रकारे बोलत होती, त्यावरून ती खूप सुसंस्कारी असल्याचं दिसत होतं. यापूर्वी ज्या 2 मुली आम्ही पाहिल्या होत्या त्या मात्र आमच्यासोबत एकदम बिनधास्त वागत होत्या, परंतु श्रुती मात्र तशी नव्हती. श्रुती मला पुरेपूर भारतीय संस्कृतीचीच वाटली आणि माझ्या आईलाही ती खूप पसंत आली. श्रुती BSc शिकलेली होती आणि दिसायला खूप सुंदर होती. तिला पाहिल्यावर मी तर तिच्या प्रेमातच पडलो होतो. आईने सुद्धा तिला सून म्हणून तेव्हा स्वीकारलं होतं. आम्ही घरी आलो. आईला मी सांगितलं की मला मुलगी पसंत आहे. तर आईने सुद्धा मला सांगितलं की मला सुद्धा श्रुती सून म्हणून पसंत आहे. मुलगी खरंच खूप छान आहे. खूप चांगले संस्कार केले आहेत तिच्यावर घरातल्यांनी. तिच्यासारखी मुलगी शोधूनही सापडणार नाही. त्यामुळे आम्ही ताबडतोब त्यांना फोनवर होकार दिला आणि US चे तिकीट मी कॅन्सल केले. अजून 40 दिवस माझी सुट्टी बाकी होती व 40 दिवसामध्ये मला लग्न आटोपून पुन्हा US ला जायचं होतं. परंतु माझी इच्छा होती की लग्नापूर्वी श्रुती सोबत वेगवेगळ्या ठिकाणी फिरायला जावं, तिच्याशी चांगल्या प्रकारे ओळख करून घ्यावी, तिला समजून घ्यावं. मी याबाबत आईला सांगितलं आणि श्रुतीच्या घरच्यांनाही सांगितलं. तेव्हा माझ्या आईने व श्रुतीच्या घरच्यांनाही आम्हाला परमिशन दिली व ते म्हणाले, तुमचं आता लग्न ठरलं आहे, त्यामुळे तुम्ही एकमेकांना ओळखणं, एकमेकांचा स्वभाव समजून घेणं गरजेचं आहे. त्यामुळे लग्नापूर्वीचे जे काही दिवस आहेत ते तुम्ही शॉपिंग करण्यात, फिरण्यात घालवा, एकमेकांना समजून घ्या. मी खूप खुश झालो. मला वाटलं ते परवानगी देणार नाही, परंतु त्यांनी सुद्धा होकार दिल्यामुळे मी खूप खुश झालो. मी श्रुतीला फोन केला आणि बोललो की आपण आज संध्याकाळी एका हॉटेलमध्ये जेवायला जाऊयात. तेव्हा श्रुती सुद्धा ठीक आहे असं म्हणाली. संध्याकाळी मी माझी कार घेऊन श्रुतीच्या घरी पोहोचलो आणि श्रुतीसोबत मी एका हॉटेलमध्ये गेलो. हॉटेलमध्ये गेल्यावर आम्ही जेवण ऑर्डर केलं. ते हॉटेल आमच्या घरापासून आणि श्रुतीच्या घरापासून फार काही लांब नव्हतं. परंतु त्या हॉटेलमध्ये गेल्यावर एक विचित्र गोष्ट मला जाणवली. आम्ही जेवढा वेळ त्या हॉटेलमध्ये बसलो होतो
तेवढा वेळ तेथील काही लोक चोरून चोरून आमच्याकडे पाहायची आणि काहीतरी चर्चा करायची आणि हसायची. सुरुवातीला मी त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं, परंतु त्या लोकांचं असं हे वागणं मला थोडं विचित्र वाटत होतं. नंतर वेटर आमची ऑर्डर घेऊन आला. आम्ही खूप छान प्रकारे जेवणाचा आनंद घेतला आणि त्यानंतर आईस्क्रीम खाल्ली आणि मी श्रुतीला घरी सोडलं आणि मी सुद्धा माझ्या घरी निघून आलो. परंतु ते लोक आम्हाला पाहून का हसत होते? मी स्वतःला आरशात पाहिलं. मी सर्व बाजूंनी आरशात पाहिलं, मागून पुढून, परंतु हसण्यासारखं असं काहीच नव्हतं. मी कपडे छानच घातले होते आणि मी छानच दिसत होतो आणि श्रुती सुद्धा सुंदर दिसत होती. त्यामुळे हसण्याचं असं काहीच कारण नव्हतं. मग ते लोक का हसत होते मला काहीच कळत नव्हतं. ह्याच विचारात मी कधी झोपून गेलो मला सुद्धा कळलंच नाही. दुसऱ्या दिवशी आम्ही लग्नासाठी कपडे पसंत करण्यासाठी दोघं सोबत जाणार होतो. मी श्रुतीला फोन केला. तिने सांगितलं की दुपारी तुम्ही माझ्या घरी मला न्यायला या. कपड्याचे दुकान बाजारात असल्यामुळे आणि बाजारात खूप ट्रॅफिक असल्यामुळे तिथे कार घेऊन जाणं शक्य नव्हतं. त्यामुळे मी माझी बाईक काढली आणि बाईकवर श्रुतीच्या घरी पोहोचलो आणि श्रुतीला घेऊन बाजारातून त्या दुकानाकडे जात होतो. परंतु जाताना रस्त्यात सुद्धा मला तीच विचित्र गोष्ट पुन्हा जाणवली. रस्त्यात जात असताना काही लोक आमच्याकडे पाहायचे आणि आमच्याकडे पाहून ते हसायचे आणि काहीतरी चर्चा करायचे. आता मला खूप टेन्शन आणि राग सुद्धा येऊ लागला होता. या लोकांना आमच्यापासून काय प्रॉब्लेम आहे मला काहीच कळत नव्हतं. मी श्रुतीला बोललो की हे लोक आपल्याकडे पाहून असं का हसत असतील. तेव्हा श्रुती बोलली, तुम्ही त्यांच्याकडे लक्ष देऊ नका. आपण ज्या कामासाठी निघालो आहोत ते आपण काम करूया. तुम्ही लोकांकडे लक्ष देऊ नका. मी सुद्धा श्रुतीला ठीक आहे असं म्हणालो आणि कपड्याच्या दुकानात गेलो. तिथे आम्ही आमच्या आवडीचे कपडे पसंत केले. त्यानंतर मी श्रुतीला तिच्या घरी सोडलं आणि मी सुद्धा घरी आलो. परंतु आज सुद्धा माझ्या मनात तीच गोष्ट फिरत होती की ते लोक आमच्याकडे बघून का हसत होते. मी या बाबतीत आईला सांगितलं की आम्ही काल आणि आज बाहेर गेलो होतो, परंतु लोक आमच्याकडे बघून हसायचे. तेव्हा आईने सांगितलं की तू त्यांच्याकडे लक्ष देऊ नकोस. ते तुझ्यावर हसत नसतील तर त्यांच्यामध्ये कोणता तरी जोक झाला असेल व ते आपापसात हसत असतील. त्यामुळे या गोष्टीकडे लक्ष देऊ नकोस. तेव्हा मी सुद्धा ठीक आहे असं म्हणालो. मी नाशिकमधील पावभाजीबद्दल खूप ऐकलं होतं. तेव्हा मी श्रुतीला बोललो की आपण उद्या पावभाजी खायला जायचं का? तेव्हा श्रुती म्हणाली, हो चालेल, आपण टिळक रोडला संध्याकाळी पावभाजी खायला जाऊया. ठरल्याप्रमाणे पुढच्या दिवशी संध्याकाळी मी श्रुतीला घ्यायला तिच्या घरी गेलो व तिच्यासोबत टिळक रोडला निघालो. टिळक रोडला येऊन आम्ही पावभाजी खात होतो. तेव्हा त्या पावभाजीच्या गाडीवर 2-3 मुलं होती जी पावभाजी खात होती आणि ती मुलं सुद्धा श्रुतीकडे आणि माझ्याकडे पाहायची आणि हसायची. आपापसात काहीतरी बोलायची. पुन्हा मोठमोठ्याने आमच्याकडे पाहून हसायची. त्यांच्याकडे पाहून श्रुती लाजत होती. मला मात्र आता खूप राग आला होता. मी ठरवलं की या मुलांना पकडून त्यांना चांगलाच मार देतो. मी पावभाजी तशीच ठेवून उठलो आणि त्यांच्या दिशेने जाऊ लागलो. मला येताना पाहून ती मुलं तिथून उठली आणि पळून जाऊ लागली. मी त्यांचा पाठलाग करत होतो, परंतु श्रुतीने मला अडवलं. श्रुती मला म्हणाली, तुम्ही या सर्व लोकांकडे का लक्ष देत आहात? मी श्रुतीला बोललो की
हे लोक आपल्याकडे बघून असं का हसत असतात? आपलं कपल एवढं वाईट दिसतं का की लोक आपल्यावर हसतायत? तेव्हा श्रुती काहीच बोलली नाही. मला मात्र आता काहीच कळत नव्हतं. मी ठरवलं होतं की आता या गोष्टीचा काय तो सोक्षमोक्ष लावायचा. हे लोक आमच्यावर नक्की का हसत असतात हे जाणून घ्यायचंच. पुढच्या दिवशी जेव्हा आम्ही असंच बाहेर निघालो होतो तेव्हा एक मुलगा आमच्याकडे बघून पुन्हा हसत असताना मला दिसला. आता मात्र माझं डोकंच फिरलं. मी त्याचा पाठलाग करून त्याला पकडलं आणि श्रुतीला घरी जायला सांगितलं. मी त्या मुलाला खूप धमकावलं. पोलिसांची त्याला भीती दाखवून त्याला विचारू लागलो, तुझा काय प्रॉब्लेम आहे? तू आमच्याकडे बघून का हसत होतास? तो मुलगा माझी माफी मागू लागला. मला माफ करा, माझी चूक झाली. मी पुन्हा कधीच काही करणार नाही असं तो म्हणत होता. मी त्याला म्हणालो, मी तुला काहीच करणार नाही. मला फक्त जाणून घ्यायचं आहे की लोक आमच्याकडे बघून का हसत असतात. मी हे गेल्या 4-5 दिवसापासून अनुभवत आहे. मी जेव्हा कुठे श्रुतीसोबत बाहेर जातो तेव्हा आजूबाजूची लोक आम्हाला, तेव्हा त्या मुलाने मला जे काही सांगितलं ते ऐकून मला आश्चर्याचा मोठा धक्काच बसला. मला त्याच्या बोलण्यावर विश्वासच बसत नव्हता. तो मुलगा मला म्हणाला की श्रुतीचा क्लासमेट आहे. BSc ला मी तिच्या सोबतच होतो आणि तुम्हाला बघून जी लोक हसत असतात ते श्रुतीचे क्लासमेटच असतील. मी त्याला विचारलं, असं का? तेव्हा त्याने जे काही सांगितलं ते ऐकून माझ्या पायाखालची जमीनच सरकली. मी ताबडतोब घरी आलो आणि आईला सांगितलं की मला श्रुतीसोबत लग्न करायचं नाही. याआधी आपण ज्या 2 मुली बघितल्या त्यापैकी कोणासोबतही मी लग्न करेन, परंतु श्रुतीसोबत लग्न करणार नाही. तू आत्ताच्या आता फोन करून हे लग्न मोडून टाक. तेव्हा आई बोलली की आता सगळं ठरलं आहे, हे आता शक्य नाही आणि श्रुती एवढी चांगली मुलगी आहे, दिसायला सुंदर आहे, संस्कारी आहे. तू तिच्या सोबत लग्न करण्यासाठी का नकार देत आहेस? 4 दिवस तिच्यासोबत फिरून तुला असं काय समजलं की ज्यामुळे तुला तिच्यासोबत लग्न करायचं नाही? तेव्हा मी आईला त्या मुलाने सांगितलेलं सर्व काही सांगितलं. त्या मुलाने मला सांगितलं होतं की श्रुती ही एक कॅरेक्टरलेस मुलगी आहे. कॉलेजमध्ये असताना तिचे खूप सारे अफेअर्स होते. आता ती एक संस्कारी मुलगी असल्याचं नाटक करत आहे. ती एवढी सुंदर आणि संस्कारी असून सुद्धा तिचं अजून लग्न का झालं नाही? तर याचं कारण सुद्धा हेच आहे, कारण तिच्या चारित्र्यामध्ये खोट आहे. कॉलेजमध्ये असताना तिने खूप साऱ्या मुलांना फिरवलं आहे आणि तिचं मुलं जेव्हा आम्हा दोघांना रस्त्यावर पाहतात तेव्हा ते आमच्यावर हसतात. मला ते एक बकरा समजतात ज्याला श्रुतीने फसवलं आहे. आपली इकडे जास्त ओळख नसल्यामुळे आपण श्रुतीची बद्दल चौकशी करू शकलो नाही. आपल्याला श्रुती कशी आहे, तिची वागणूक कशी आहे याबद्दल आपल्याला जास्त काहीच माहित नाही. त्यामुळे आपण जास्त माहिती काढू शकलो नाही. त्यामुळे आपण डोळे बंद करून ती जे काही वागत होती त्यावर विश्वास ठेवून तिला होकार दिला. परंतु आपण ही खूप मोठी चूक केली आहे. आपण ज्या गोष्टीसाठी भारतामध्ये आलो होतो, US मधील मुलीला सून बनवण्यासाठी तू ज्यामुळे नकार देत होतीस तशी सून आपल्याला भारतात मिळत आहे. त्यामुळे मी तुला सांगतोय, तू आत्ताच्या आत्ता त्यांना सांगून टाक
की आम्हाला हे लग्न मान्य नाही. तेव्हा आई मला म्हणाली की इतक्या घाईघाईने हे सर्व करणे योग्य नाही. एखाद्या परक्या माणसावर विश्वास ठेवून आपण लग्नाला नकार देणं हे मला योग्य दिसत नाही. आपण एकदा श्रुती आणि तिच्या घरच्यांसोबत बोलायला हवं. कदाचित सत्य काही वेगळंच असेल. तेव्हा मी सुद्धा आईला ठीक आहे असं म्हणालो. त्यानंतर आमच्या घरी आम्ही श्रुती आणि श्रुतीच्या घरच्यांना बोलावलं. मी स्पष्टपणे त्यांना बोललो की तुमची मुलगी ही खूप पोहोचलेली आहे. तिने कॉलेजमध्ये असताना खूप साऱ्या मुलांना फिरवलं आहे व अशी मुलगी तुम्ही माझ्या गळ्यात बांधताय. आम्ही मुलीची चौकशी केली नाही. फक्त तिचे संस्कार बघून तिच्यासोबत लग्न करतोय. परंतु तुम्ही आमची फसवणूक केली. माझे बोलणे ऐकून श्रुती रडायला लागली. श्रुतीच्या आई वडील ही श्रुतीवर खूप ओरडू लागले. ते श्रुतीला बोलत होते की आम्ही तुला एक संस्कारी मुलगी समजत होतो. तू आमची कधीही मान खाली करणार नाही असं समजत होतो. परंतु तू आज आमची मान खाली केली आहेस. आम्हाला तुला आमची मुलगी म्हणायला सुद्धा लाज वाटते. तू असं काही करशील यावर आमचा विश्वासही बसत नाहीये. तेव्हा श्रुतीने तिचं रडणं थांबवलं आणि ती म्हणू लागली, तुम्हाला त्या मुलाने जे काही सांगितलं आहे ते पूर्णपणे खोटं आहे. माझ्यावर माझ्या आई वडिलांचे चांगले संस्कार आहेत आणि मी माझ्या आई वडिलांची मान शरमेने खाली जाईल असं कोणतेही कृत्य केलेलं नाही. मी कुठल्याही मुलासोबत असे कोणतेही संबंध ठेवत नाहीत ज्यामुळे भविष्यात मलाच याचा कोणता त्रास होईल. तुम्ही ज्या मुलाला पकडलं होतं आणि जी लोक आमच्याकडे बघून हसायची ती सर्व आमच्या कॉलेजमधीलच मुलं होती. कॉलेजमध्ये असताना ती मुलं माझ्या मागे होती. कॉलेजमध्ये असताना मी त्यांना नकार दिला. त्यामुळे मी तुमच्या सोबत असताना ते मुद्दाम असं हसून तुमच्या मनात माझ्याबद्दल गैरसमज किंवा संशय निर्माण करत होते, जेणेकरून तुमच्या मनात माझ्याबद्दल काहीतरी वेगळा संशय निर्माण व्हावा व तुम्ही मला एक फालतू मुलगी समजून लग्नाला नकार द्यावा. तुम्हाला जर अजूनही माझ्यावर विश्वास बसत नसेल तर तुम्ही माझी मेडिकल टेस्ट सुद्धा करू शकता. मला श्रुतीची मेडिकल टेस्ट करायची नव्हती. मला तिच्या बोलण्याचा विश्वास बसला होता. मात्र कारण असे किस्से कॉलेजमध्ये होत असतात. परंतु श्रुती मात्र आता ऐकायला तयार नव्हती. ती बोलू लागली की मी पूर्णपणे पवित्र आहे. मग उगाचच माझ्या पावित्र्यावर असा संशय घेणं मला आवडत नाही.
आणि म्हणूनच तिने जाऊन स्वतःची मेडिकल टेस्ट करून घेतली आणि त्यामध्ये ती पूर्णपणे पवित्र असल्याचं सिद्ध झालं. मेडिकल टेस्ट पाहून मी सुद्धा खुश झालो आणि त्यानंतर आमचं धूमधडाक्यात लग्न झालं व मी श्रुतीला घेऊन पुन्हा US ला आलो व आता मी श्रुती सोबत खूप खुश आहे. आईला सुद्धा तिला जशी हवी होती तशी सून मिळाली. खरंच श्रुती खूप संस्कारी व समजदार मुलगी आहे. मी तिच्या चारित्र्यावर असा संशय घ्यायला नको होता, परंतु श्रुतीने मला समजून घेतला आहे व ती मला बोलली की अरेंज मॅरेज मध्ये असं किस्से होत असतात, परंतु इथे विश्वास हाच हे सर्व काही असतं. परक्या लोकांवर विश्वास ठेवून टोकाचा निर्णय घेणं खूप चुकीचं आहे. तर मग मित्रांनो, ही स्टोरी तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.